कभी भगवान के भरोसे मत बैठिए, क्या पता भगवान हमरे भरोसे बैठा हो. तर सूर नावाचा सीझन झाला, त्याच्यानंतर मग खूप मी नवीन नवीन मूवीज बघत गेलो, मराठीच्या आणि हिंदीच्या नाही. म्हणजे तसं काही नाही, पहिले पण बघायचं, त्याच्यानंतर पण नवीन नवीन मूवीज बघितल्या हिंदीच्या. मग काय मला हिंदीचे ॲक्टर आवडायला लागले, जसं की कॉमेडीमधले परेश रावल, गोविंदा. तसं सिरियसमधले पण आवडत होते. त्याच्यामधले सिरियस मूवी एक होती मांझी द माउंटेन मॅन म्हणून. नवाजुद्दीन सिद्दीकी आहेत ना, त्या पिक्चरचे हिरो होते ते, आणि ती स्टोरी खरी होती. त्या स्टोरीमध्ये असं दाखवलं आहे की मांझी नावाचा एक माणूस असतो आणि त्या माणसाने एकट्याने डोंगर तोडून रस्ता केला असतो त्याच्या गावासाठी. तर मग तिथे एक तो भारी डायलॉग म्हणतो, जेव्हा तो रस्ता तोडायला होता त्याच्या आधी तो डोंगराशी काहीतरी बोलतो. तर तो काय बोलतो, ले फिर आ गए, सब राजी खुशी. हाँ, तेरे को क्या लगता था कि नहीं लौटेंगे? गलत. जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं. बहुत ही लंबा दंगल चलेगा रे तोरम्मा. मग त्याला विचारतो, तयार आहे? तयार आहे. मग असं करत करत तो डोंगर तोडून रस्ता बनवण्यात त्याचं पूर्ण आयुष्य जातं. मग रस्ता बनतो तेव्हा ते म्हातार होते. मग त्याला पत्रकार विचारतो की दशरथ मांझी, आपने अकेले ने पहाड़ तोड़कर रास्ता बनाया है, आप कुछ तो बोलिए. तर मग दशरथ मांझी उत्तर देतात, हम का बोले भैया, हम ठहरे ठेपा मार आदमी. तरी पत्रकार जिद करतो की नाही नाही कुछ तो बोलिए. मग ते जे उत्तर देतात ना ते खूप महत्वाचे मित्रांनो. ते उत्तर देतात, हम तो ये कहेंगे कि कभी भगवान के भरोसे मत बैठिए, कभी भगवान के भरोसे मत बैठिए, क्या पता भगवान हमरे भरोसे बैठा हो. आणि ती स्टोरी संपते. धन्यवाद. ज्या स्टेजने तुला मॉनिटर केलं, परंतु आता तू 7वी मध्ये आहे, तर 1ली ते 7वी पर्यंत वर्गातला मॉनिटर व्हायची संधी तुला मिळाली का? त्याच्याबद्दल काय सांगशील आपल्या बालमित्रांना? मला संधी मिळाली होती 2-3 वर्ष समजा, कारण 2 वर्ष माझे लॉकडाऊन मध्येच गेले. मग शाळेत जाता आलं नाही, सगळे उदास होत बसले. मग ऑनलाईन क्लासेस. 5वी 4 महिने संधी मिळाली होती मला. 4 महिने मी क्लासमध्ये मॉनिटर होतो. त्याच्यानंतर 6वीत पण मिळाली, पण आता 7वीत मिळेल बहुतेक. आणि हे जे TV शो, वेगवेगळे स्टेज शो, लाईव्ह परफॉर्मन्स, चित्रपट, या सगळ्या गोष्टीमध्ये काम करत असताना तुझा शालेय अभ्यासक्रमाकडे काही दुर्लक्ष होतंय याची काही जाणीव झाली का तुला? आणि जर झाली असेल तर त्याच्यासाठी तू काय केलं? याची जाणीव झालीच नाही, कारण सगळं लक्ष तिकडे होतं ना. मग घरी आल्यावर आपल्याला वाटायचं अरे यार सायन्सचा अभ्यास राहिला, आता काय करायचं. मग ते अभ्यास पण मी पूर्ण करत होतो. मी त्याच्या वडिलांना विचारू इच्छितो की हे बाळ एवढं गुणी आहे हे कधी जाणवलं तुम्हाला आणि कशातनं जाणवलं? हर्षद एक 5 वर्षाचा असताना अशीच गर्दी होती आमच्या छत्रपती संभाजीनगरात. सगळे ऑडिशन द्यायला आले होते आणि मला त्या दिवशी खऱ्या अर्थानं असं वाटलं की हर्षदला आपण खरंच इतक्या कमी वयात हे करतोय, त्याच्यावर थोडंसं मानसिक बदल येईल का काही येईल का. पण नाही, आता जसं तुम्ही आलाय, हर्षदच्याच वयाचे तुमचे हे सगळे मुलं आहेत, तुम्ही पण त्यांच्या करिअरसाठी, उद्याच्या त्यांच्या भविष्यासाठी, कारण की आपल्या मुलामध्ये तुम्ही कुठे आता जसं मी ह्याच्यामध्ये बघितले की ह्याच्यामध्ये आहे कलेप्रतीची रुची, तर हेच पालकांचं सर्वात महत्त्वाचं काम आहे. आणि हर्षदची ही रुची कलेची मला 3ऱ्याच वर्षी कळाली होती. तुम्हाला खरंच हे बऱ्याच जणांनी मला हा प्रश्न विचारला की इतक्या कमी वयात कसं काय कळालं. त्यांनी
तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल कट्यार काळजात घुसले नावाचा या चित्रपट वयाच्या 3ऱ्या वर्षी थिएटरमध्ये कुठलीही तक्रार न करता थिएटरमध्ये पूर्ण 2 तास त्याने ते चित्रपट पाहिला आणि त्याच दिवशी मी ओळखलं की ह्या मुलामध्ये काहीतरी संगीताबद्दल कलेबद्दल रुची आहे आणि तिथून पुढे मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं नाही. तुम्हाला खरंच आश्चर्य वाटेल की मला संगीताचं गाण्याचं कुठलंही तांत्रिक ज्ञान नाही. मी एक चांगला रसिक आहे, पण मी आपलं पालकांचं कर्तव्य मी मी काय त्याच्यासाठी फार मेहनत घेत नाही. मी फक्त एवढंच केलं की त्याचं जे संगीताबद्दलचं जे अभिरुची आहे, त्याची जी आवड आहे, त्याला कुठेही कमी होऊ दिलं नाही आणि त्याला वयाच्या 3ऱ्या वर्षापासूनच वेगवेगळे गायक त्यांचे गाणे ऐकायला लागलो आणि त्याला जे आवडत आहे ते त्याला त्याच्यातले शब्द सांगणं, ते गाणं परत ऐकवणं आणि मला असं वाटतं की ते ऐकत राहिल्यामुळं वयाच्या 5व्या वर्षीच योगायोगानं त्याचं नशीबच होतं म्हणा की काय सुदैवाच्या ह्यानं गोष्टी होत्या. मी ऑडिशनला घेऊन गेलो आणि कलर्स मराठीनं त्याच्यातलं ती कला लवकर ओळखली आणि त्याला संधी दिली आणि त्याने पण त्या संधीचं सोनं करून दाखवलं. तर हे गाणं सगळ्या आयांसाठी हंबरून वासराले हंबरून वासराले चाटती जवा गाय तवा मले तिच्या मंदी दिसती माझी मायर हंबरून वासराले आया बाया सांगत होत्या होतो जवाताना दुष्काळात मायच्या माझा हटला होता पाना पिठामंदी पाणी टाकून मले पाजत जाय तवा मले पिठामंदी दिसती माझी मायर हंबरून वासराले हंबरून वासराले चाटती जवा गाय तवा मले तिच्या मंदी दिसती माझी मायर दिसती माझी मायर